पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये एका कारखान्यात भीषण आग लागलेली आहे। UK एरोमॅटिक अँड केमिकल्स कारखान्यामध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली। UK एरोमॅटिकसह इतर 2 कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत। तर आगीमुळे धुराचे उंच लोळ परिसरामध्ये पाहायला मिळतात। अग्निशमन दलाच्या वतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर या आगीची काही भयानक दृश्य देखील आपण पाहतोय। आगीमुळे अवकाशामध्ये धुराचे उंच लोळ देखील पाहायला मिळतात। तर एका कारखान्याला भीषण आग लागली आणि त्यानंतर शेजारच्या देखील 2 कंपन्या जळून खाक झालेल्या आहेत। थेट घटनास्थळी जातोय आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्याशी जोडले जात आहेत। प्रवीण, मोठी दुर्घटना आहे। एका कारखान्याला आग लागली, आग पसरत गेली आणि शेजारच्या 2 कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत। नक्कीच शुभम, आपण बघू शकतात बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील ही जी UK केमिकल्स कंपनी आहे, या केमिकल कंपनीला आग लागली आहे, भीषण आग लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत, या गाड्या सुद्धा आलेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करू शकतात। माझ्या मागचा जो समोरचा जो परिसर आहे, तो आपण आग लागलेला जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करूयात। हा जो परिसर तुम्ही बघतायत, ही जी कंपनी बघतायत, या कंपनीला आग लागलेली आणि त्याच्यानंतरच या कंपनीच्या आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या सुद्धा UK एरोमॅटिक्स जी कंपनी आहे, या कंपनीला आग लागली आणि त्याच्यानंतर आजूबाजूच्या कंपन्या आहेत, या सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या आहेत। आणि एकूणच पाहायला गेलं तर अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत, या गाड्या आल्या। पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा दुसरी घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा लक्ष देत आहे। प्रवीण, जीवित आणि वित्तहानीच्या संदर्भातले नेमके काय अपडेट मिळतात? नक्कीच शुभम, आपण बघू शकतात आता जी परिस्थिती आहे, या परिस्थितीनुसार काही बोलू शकत नाही। आणि एकूणच पाहायला गेलं तर जे आग विझवण्याचे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत। आतमध्ये कोण आहे किंवा कोणी आतमध्ये अडकले आहेत का, हे सुद्धा अजून समजलं नाही। आणि ह्याचीच माहिती आहे पोलीस प्रशासन व इतर प्रशासन हे सुद्धा घेत आहेत। शुभम, ठीक आहे प्रवीण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।